नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते यांची भिंतीच्या पलीकडे ही कादंबरी आणि आज भाग 6. आणि त्यांना दिसलं भिंतीच्या पलीकडे काय आहे ते. पार्थ म्हणाला, अरे हा जिना दिसतोय. रश्मीनं राघवचा हात घट्ट पकडून ठेवला आणि ती म्हणाली, राघव, अरे ह्याच जिन्यातनं ती लहान मुलगी आपल्या छोट्या छोट्या पावलांनी एक एक पायरी उतरत खाली येते हॉलमध्ये. पार्थ तिच्याकडे बघत म्हणाला, कोणती तुला मगाशी दिसलेली मुलगी? रश्मीनी मान डोलवत हो म्हटलं. अरे पण ही भिंत तर आत्ता फोडली ना आपण, मग? पुन्हा तो हसत म्हणाला, आव यू मीन सॉल. रश्मी पुन्हा मानेनं हो म्हणाली. काय रश्मी, जगानं इतकी प्रगती केली आणि तू अजून या भूताच्या प्रेताच्या गोष्टीत अडकलेली आहे. राघव, तुला काय वाटतं? जे काय रश्मी बोलतीये ते योग्य आहे? हो पार्थ, मगाशी बघितलंच ना काय झालं रश्मीच्या बरोबर आणि चैतन्याच्या बरोबर. रश्मी आत एकटीच अडकली होती रूममध्ये 2 तास. मग मी दार उघडलं तर एक अदृश्य शक्ती तिला स्वतःकडे खेचत होती. मग माझ्या मदतीला चैतन्य धावून आला. रश्मी तर सुटली, पण चैतन्याचे काय हाल झाले बघितलेस ना? रश्मी विस्मयचकित झाली आणि राघवकडे बघत म्हणाली, व्हॉट रबिश यू आर टॉकिंग? काय झालं? राघवने आश्चर्याने विचारलं. अरे मी एकटी थोडीच होते त्या रूममध्ये, तू सुद्धा होतास ना? अगं कसं शक्य आहे रश्मी? पाल माझ्या पायावर चढली तेव्हा मी बाजूच्या रूममध्ये गेलो, झटकून आलो, परत आलो तर दार बंद होतं. मला वाटलं तू परत गेलीस. रश्मी वैतागली. अरे तुला स्मृतिभ्रंश तर नाही ना झाला? तू पॅन्ट झटकली, फोल्ड केला, मग आपण दोघं त्या रूममध्ये गेलो. दार कधी लागलं कळलं पण नाही. आपण दोघं बरोबर होतो. तू किती सहज आणि इतक्या लवकर कसा विसरलास? काय बोलतेस तू रश्मी हे? पार्थ दोघांकडे बघत राहिला. कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे त्याच्या समजण्यापलीकडचं होतं. बघा, मला वाटतं आपण या गोष्टीचा शहानिशा नंतर करू. आधी वर जाऊ, बघू तिथे काय आहे. रश्मीला राघवचा राग आलेला आहे. ते क्षण तो कसा विसरला? म्हणजे हा सगळ्यांसमोर कबूल नाही करत आहे. तिचा विश्वास परत डगमगला. शीतावरून भाताची परीक्षा झाली. रश्मी प्रचंड नर्वस झाली, त्यामुळे ती काहीही न बोलता वर जायला लागली. तिच्या मागे पार्थ आणि मग राघव, तेवढे चैतन्य आणि अनिकेतसुद्धा येतात. बाबांनो, आता तरी हा शोध थांबवा, चला परत, अनिकेत म्हणाला. अनिकेत, आता शेवटच्या टप्प्यावर आहेत रे आपण. बस वर जाऊन एकदा बघू ना काय आहे. म्हणजे काय आहे की ज्याच्यासाठी ही भिंत बांधून ते राज लपवावं लागलं? एकदाचा भूत बांगल्याचा छडा तरी लागेल की रे. अरे तुझ्यावर एवढी बेतली तरी तुला लक्षात येऊ नये का? आश्चर्यच आहे हे. बघ, आपण शांतपणानं केलं तर सगळं लवकर होईल. संध्याकाळच्या आत आपल्याला इथून निघता पण येईल. धुळीचं साम्राज्य. खिडकीच्या काचेवर असलेल्या धुळीमुळे बाहेरचा प्रकाशही आत येत नव्हता. दुर्गंधी नाकात जाऊन गुदमरल्यासारखं होत होतं. अनिकेत परत गेला. मोठी रूम होती. रूमच्या पलीकडे दुसऱ्या बाजूला एक गॅलरी होती. गॅलरीचं दार अर्धवट उघडं होतं. बहुतेक पावसाने कुजून गेलेलं होतं. पार्थ म्हणाला, आव एखाद्या सायंटिस्टची लॅब वाटते ही. जेवढा बंगला आहे त्या बंगल्याच्या वरती एवढी मोठी लॅब. एकीकडे रॅकमध्ये पुस्तकं, दुसरीकडे मोठी मोठी इन्स्ट्रुमेंट्स, टेलिस्कोप, स्पेक्ट्रोमीटर, कॅमेराज, हायपर स्पेक्ट्रल इमेजेस. माय गॉड, इट्स अमेझिंग. आणि इतकी वर्ष फक्त भूत बंगला म्हणून हे सगळं धूळ खात पडलेलं आहे. हो रे यार पार्थ, चैतन्य, तुझ्या गावात कोणीतरी मोठा सायंटिस्ट होऊन गेला आहे. पण मग या बंगल्यामागचं हे गूढ रहस्य काय आहे? हो ना, आणि त्याच्या फॅमिली मेंबर्सनी पण हे सगळं असंच सोडून का दिलं? हे असे जे विद्वान लोक असतात ना, ते बहुतेक स्वतःला संसारात नाही गुरफटून घेत. अरे वाईट सवय, फॅमिली मेंबर्स. अरे ती जी मुलगी दिसते रश्मीला ती कदाचित अनावरस असेल.
आणि ते लपवण्यासाठी त्याच्या हातून खूनबिन झाला असेल आणि तो देश सोडून गेला असेल. नाव राघव, आय डोंट थिंक सो. त्या लोकांचं विश्वच वेगळं असतं. ते अशा मोहमायेपासून कितीतरी मैल लांब असतात. तू विचार कर, इतकं मस्त त्यांचं सेटअप, त्या काळातलं सेटअप. म्हणजे तो किती गडगंज श्रीमंत माणूस होता. त्याने त्याचा गुन्हा दाबून टाकला असता. अरे पण इतक्या वर्षात ती व्यक्ती एकदा इकडे फिरकली नाही, असं होऊ शकतं का? पार्थचं हे म्हणणं पटतंय मला. यू हॅव टू इन्फॉर्म टू युअर गव्हर्मेंट. नाही पार्थ, वहिनी काय म्हणाली माहिती आहे ना, तिला इथे सुरक्षित वाटतं म्हणाली. मला सांग चैतन्य, तू तुझ्या भावाला कन्व्हिन्स नाही करू शकणार का? त्यामुळे वहिनीचं आयुष्य सुखकर होईल आणि श्वेताशी तू लग्न पार्थ पुढे काहीतरी बोलणार होता, पण त्याला ते रास्त वाटलं नाही. तिकडे रश्मी एक पेटी उघडून बघत होती आणि ती फक्त बघतच राहिली होती. राघवचं लक्ष अचानक खाली जमिनीवर गेलं. जमिनीवर जंगली श्वापदाच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले. चैतन्य, अरे ही पावलं कुठल्या प्राण्याची आहेत? वाघाची आहेत. 100% वाघाची आहेत आणि ही ताजी आहेत बरं का आत्ता. ऐसे आपण आता धोक्यात आहोत. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर निघायला पाहिजे. नचीला सांगू डायरेक्ट घरी नका जाऊ, चौकातनं आपल्याला फिकअपकार. रश्मीला त्या मुलीचा शोध लागला का नाही काय माहिती, मी जरा जाऊन बघतो. राघव हॉलमध्ये आला. काही अंतरावर रश्मी उभी होती, तिथे गेला. त्यांनी मागे उभं राहून तिच्या खांद्यावर हात ठेवताच ती दचकली, विचित्र नजरेनं बघत राहिली. बरोबर चैतन्यसुद्धा होता. तो सुद्धा तिच्याकडे आश्चर्यानं बघत होता. अगं रश्मी, तू अशी काय बघतेस आमच्याकडे? राघवने तिला विचारलं. रश्मी भानावर आली. त्यांनी खांद्यावर ठेवलेला हात झटकला. चैतन्याला नवल वाटलं. त्यांनी विचारलं, अगं रश्मी, त्या मुलीचा शोध लागला का? तिने काहीही न बोलता तिथे ठेवलेली मोठी पेटी उघडून दाखवली. त्या पेटीमध्ये एका लहान मुलीचा सांगाडा होता. चल रश्मी, आता काहीच उरलं नाही, आपल्याला इथून निघायला हवं. अगं वाघाचा या बंगल्यात वावर आहे. त्याच्या पावलाचे ठसे दिसले आम्हाला. तो वाघ कधीही इथे परत येऊ शकतो. मला जरा तुमच्या सॅक द्या, रश्मी म्हणाली. दोघांनी आपापल्या सॅक दिल्या. रश्मीने राघवच्या सॅकमधलं सगळं सामान चैतन्याच्या सॅकमध्ये ट्रान्स्फर केलं आणि तो सांगाडा राघवच्या सॅकमध्ये तिने ठेवला. राघवनी तिला मदत करत विचारलं, हे असं का करतेयस रश्मी तू? मी गुरुजींना विचारीन, याचं सोपस्कार करीन, गंगेत विसर्जन करीन. राघवला तिचं म्हणणं पटलं. ते निघाले तिथनं. पण रश्मी कमालीची उदास दिसत होती. राघवशी तुटक बोलत होती. चैतन्याला राहवलंच नाही. त्याने विचारलं, अगं रश्मी, काय झालं? मगाशी त्या अज्ञात शक्तीनं केलेल्या हल्ल्याचा मानसिक धक्का बसलाय का? तुला खूप दुखतंय का? ती हो म्हणाली. तो पुढे गेल्यावरती राघवला म्हणाली, दिसणाऱ्या जखमांचा इलाज होईल रे, पण ज्या दाखवू शकत नाही त्याच्याबद्दल कोणाशी बोलायचं? राघवला रश्मीचा टॉन्ट कळला. तिच्या मनाला ज्या वेदना झाल्या होत्या त्याची जखम भरायला बराच वेळ लागणार. तेवढ्यात पार धावत धावत तिथे आला. झालं का तुमचं? चला लवकर इथून. आणि कोणी काय खायला घेतलंय का नाही? नाहीतर आपण लगेच निघू, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ. अरे इथे चांगलं रेस्टॉरंट नाही आहे. एखाद्या छोट्या हॉटेलमध्ये काहीतरी खावं लागेल. आता जेवणाची वेळसुद्धा टळून गेली आहे. सामोसा कचोरीवर समाधान मानायला लागेल. काकूंनी दिलेलं सगळं त्यांच्याबरोबर गेलं. त्यांचा फोनही लागत नाही आहे आणि इथे तर रेंजच नाही आहे. रश्मी, तुझं झालं असेल तर चल की. हो चला, रश्मी म्हणाली आणि राघवने तिच्या हातातली सॅक घेऊन पाठीला लावली. सगळेजण जिना उतरून खाली आले. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. विजांचा प्रचंड गडगडाट सुरू होता. आता लहान मुलीच्या रडण्याचा आवाज बंद झालेला होता. सगळे उतरून हॉलमध्ये आले. पण अनिकेत तिथे नव्हता. काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. रश्मी आणि चैतन्याच्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली होती. राघव त्यांना म्हणाला, तुम्ही इथून हलू नका, मी बघून येतो. रश्मी रागात असली तरी तिच्या तोंडून त्याच्यासाठी जपून जा हे निघालंच. राघवनं तिच्याकडे बघत म्हटलं आणि तो निघून गेला. हा अचानक कुठे गायब झाला रे? परत घरी तर नाही ना गेला? नाही, पण न सांगता नाही जाणार तो. तो आपल्यासारखा अडकला तर नसेल ना? रश्मीच्या मनात आलं की राघवचं म्हणणं क्रॉस चेक करायची हीच वेळ आहे. तिने लगेच त्याला विचारलं, चैतन्य, तू आला होतास मला सोडवायला, तेव्हा तू एक्झॅक्टली काय बघितलंस? या प्रश्नावर पार्थने तिच्याकडे रोखून बघितलं, कारण त्याच्याही मनात तोच विचार होता की राघव खोटं तर नाही ना बोलत आहे.
चैतन्य म्हणाला, मी आलो तेव्हा तू खोलीत होतीस आणि खोलीबाहेर दरवाज्याला पकडून राघव तुला बाहेर खेचत होता. नाही, त्याआधी काय झालं? आम्ही दोघे आत होतो का फक्त मी आत होते? चैतन्य आठवायचा प्रयत्न करतो. रश्मी परत म्हणते, चैतन्य नीट आठव. एवढ्या मोठ्या कॅरिडॉरमधनं तू येत होतास तर तुला काय दिसलं? राघव एकटा बाहेर होता का आम्ही दोघं आतून बाहेर येत होतो? चैतन्य एकमेव साक्षीदार होता. तो म्हणाला, तुम्ही दोघं. तेवढ्यात राघव आला. तो टेन्शनमध्ये होता. म्हणाला, पार्थ, अरे अनिकेत कुठे दिसत नाही आहे. सगळेच टेन्शनमध्ये आले. चैतन्य भीतीमुळे किंचाळला, काय? अरे मग अनिकेत गेला कुठे असेल? घरी तर नाही ना गेला तेव्हाच? अरे बापरे, पण देव करो तो घरी सुरक्षित गेलेला असो, नाही तर आपलं काही खरं नाही रे. आता आपण काय करायचं? मोबाईलही चालत नाही आहे, संध्याकाळ व्हायला आली आहे. आपण घरी जाऊन बघूया. अहो न, पण तो इथेच अडकला असेल, अडचणीत असेल तर त्याला एकट्याला सोडून आपण कसं जायचं, नाही का? चैतन्य, तुम्ही तिघे घरी जा, मी थांबतो इथे. ओ नो, ओ नो नो, त्या दोघांना जाऊ दे. पाहिजे तर आपण दोघे इथे थांबू, शोधून काढू. जर तो घरी पोचला असेल तर उद्या चैतन्य आपल्याला सांगायला येईल इथे. आणि घरी जाऊन काय सांगू? आम्ही इथे आलो होतो. मग आलं, आमच्या घरी महाभारत होईल. नाही, ते काही नाही, आपण सगळे इथे राहू. मला वाटतं तो न सांगता घरी जाणार नाही. आपण चैतन्याच्या वहिनीची मदत घेऊ. तुला चालेल चैतन्य? अर्थात, चला. थांबा थांबा, कसं आहे, आपण ही भिंत फोडलेली आहे. जर ते श्वापत परत आलं तर इथून आरामात येऊन आपला फडशा पाडू शकतं, कारण त्याला माणसाचा वास लगेच येईल. अनिकेत परत आला, त्याला तर माहीत नाही राहणार तो आपल्याला शोधत वर गेला तर. अरे यार, हा उगाचच का गेला? आपण एव्हाना सही सलामत बाहेर पडलो असतो रे. 6 वाजत आलेत. मला वाटतं मी आणि चैतन्य वहिनींना भेटून येतो. तुम्ही दोघं बाजूच्या रूममध्ये राहा, लक्ष ठेवा, आम्ही लगेच येतो. हां, फक्त आम्हाला तो कंदील द्या. रश्मीनं कंदील दिला. ते दोघं हॉलमधनं मागच्या बाजूला जायला लागले. मागे वहिनी एका खोलीत राहत होती. सकाळी सगळे तिच्या मागे तिथे गेले होते. राघव आणि रश्मी एकटेच होते. रश्मी रागात होती, त्यामुळे ती शांत बसली होती, खिडकीतनं बाहेर बघत. राघवनं दार लावून घेतलं. तो फटीतनं बाहेर हॉलच्या दिशेनं बघत होता. त्याला लक्ष ठेवायचं होतं आणि रश्मीशी बोलायचं सुद्धा होतं. रश्मी, इकडे ये ना माझ्याजवळ. मी काय येऊ? मी काय येऊ? तू मजा मारशील आणि म्हणशील की तू एकटीच होतीस. म्हणजे उद्या काही झालं तर तू हात वर करणार. आय एम व्हेरी सॉरी रश्मी. मी घाबरलो होतो की काय झालं आपल्या हातून. नाना विचार आले ग मनात. हो ना, पण यामुळे तू माझा विश्वास गमावलास. तुझी इतकी छोटी विचारसरणी आहे आणि ते तसं म्हणताना तू माझा काही विचार नाही केलास का रे? सॉरी ना, खरंच माफ कर. आता आयुष्यात पुन्हा अशी चूक नाही करणार मी. मला माहीत नाही मी तुला कधी माफ करू शकेन आणि करेल का नाही सुद्धा. रश्मी, प्लीज असं नको करू. खरंच मी असं नाही करणार. एक चूक माफ कर. मी सगळ्यांसमोर कन्फेस करतो. रश्मी मोठ्या मुश्किलीनं मानली गेली. ती आणि राघव दाराच्या फटीतनं बाहेर बघायला लागले. त्या शेवटच्या खोलीतनं अनिकेत त्यांना कणत कणत येताना दिसला. त्याचा अवतार बघून राघव आणि रश्मीला परिस्थितीची गंभीरता लक्षात आली. राघव, दार उघड, त्याला घेऊन ये. बघ रे, त्याच्याच्यानं चालणंसुद्धा होत नाही आहे. ठीक आहे, तू दार बंद ठेव. जर वरून श्वापद आलं तर कमीत कमी तू तरी सुरक्षित राहशील आणि आम्ही येईपर्यंत दार उघडू नकोस. राघव दार उघडून बाहेर पडतो. धावत जाऊन अनिकेतला काहीही न विचारता सरळ उचलून धरतो आणि धावत धावत खोलीत घेऊन येतो. रश्मी पुन्हा दार लावून घेते. आता चैतन्य आणि पार्थ आले की आपण इथनं निघूया. राघव, तू बस, मी उभी राहून बघते. तेवढ्यात दुरून डरकाळीचा आवाज ऐकू येतो. अनिकेत लंगडत लंगडत जाऊन खिडकीतनं बाहेर बघतो. 7च वाजत आले होते तरी मिट्ट अंधार होता. बाप रे, आता हे दोघं कुठं जाऊन बसले? निघायला हवं होतं. अरे, तू गायब नसता झालास ना तर आपण एव्हाना चैतन्याच्या घरून मुंबईला जाण्यासाठी निघालो असतो. अगं, मी तर तुला वाचवायला गेलो होतो रश्मी, पण मला आवाज देऊन तू लगेच गायब झालीस. अरे कसं शक्य आहे? आम्ही चौघे वर सोबत होतो, सोबतच आम्ही खाली आलो आहे. आम्ही 4-4:30ला खाली आलो तेव्हाच निघणार होतो. आत्ता 7 वाजलेत.
तुला शोधण्यात 2-2.5 तास गेले आमचे. अगं बघ ना, माझी काय हालत झाली आहे ती. मी तिकडे गेलो रश्मीला शोधत शोधत. एक मोठी फ्रेम माझ्यावर पडली. मी कसाबसा उठायचा प्रयत्न करत होतो तर दार जोरात लागलं. मी अर्धा आत अर्धा बाहेर. उठायचा प्रयत्न करत होतो, पण असं वाटत होतं की सगळं शरीर माझं गलितगात्र झालंय. मी रामरक्षा स्तोत्र म्हणायला लागलो. हळूहळू माझ्यात त्राण आलं, म्हणून मग मी लंगडत लंगडत आलो. राघव, राघव तिकडे बघ ना, दूर दूर बघ रे, तिकडे ते डोळे चमकत आहेत. तो वाघ तर नसेल ना रे? रश्मी थरथर कापायला लागली. रश्मी, तू इकडे दारापाशी उभी राहा, तिथे लावून लक्ष दे, असं म्हणत राघव खिडकीपाशी जाऊन बघायला लागला. आता काय करायचं यार, ते दोघं बाहेर आहेत. मी जातो लगेच त्यांना आणायला. नाही नाही राघव, प्लीज नको जाऊस तू. अरे तू सुद्धा तिकडे अडकलास तर. नाही रश्मी, हे बघ आता थोडा वेळ आहे, मला त्यांना वाचवावंच लागेल. पण जर माझ्यावर हल्ला झाला तर वाचवायला येऊ नका, स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. परत येशील ना रे राघव, नक्की? रश्मीच्या डोळ्यातनं आता अश्रू व्हायला लागले. राघव, लगेच परत या. हा बघ, तू एकीकडे जाशील, दुसरीकडनं ते लोक येतील. खूप वेळ दौडू नकोस, लगेच परत ये, रश्मी पोटतिडकीनं म्हणाली. राघव काहीच न बोलता गेला, कारण तो परत येईल का नाही याची खात्री त्यालाच वाटत नव्हती. रश्मीनं दार लावलं. राघव हॉलमधनं मागच्या बाजूला जायला लागला. अनिकेत खिडकीतनं बाहेर लक्ष ठेवून होता. वाघ झाडावर चढायला लागला. त्याला हायसं वाटलं की आता तो वाघ इकडे येणार नाही. तो देवाचा धावा करायला लागला. अनिकेत, अरे हळू, तुझ्या आवाजानं त्या वाघाला जाणीव होईल मनुष्याच्या अस्तित्वाची. रश्मी, एक विचारू? विचार रे बाबा, पण हळू आवाजात विचार. चैतन्याची वहिनी इथे त्या भयानक ठिकाणी राहते कशी ग? तुला काय वाटतं, शेखर दिसतो तसा खरंच नसेल का वहिनी खोटं बोलतीये? नाही रे अनिकेत, मला वहिनींच्या डोळ्यात निष्पाप भाव दिसले. दुनियेतल्या वाईट लोकांपेक्षा इथे तिला नक्की सुरक्षित वाटत असेल. कमीत कमी वाघ तिला खाऊन तरी टाकेल, पण नराधम शेखर तिचं आयुष्याचं वाटोळं करून सावच्या साव राहील. नवरा असा, मग जगाचं काय? चैतन्याने वहिनींना न्याय मिळवून द्यायला हवा असं मला तरी वाटतंय. श्वेताचं आयुष्य तरी वाचेल आणि चैतन्याला श्वेता मिळेल. अनिकेत, हा विचार आपला आहे. ती तर त्याच्या दादावर आंधळा विश्वास ठेवू नये. नाही, आपण तिला, चैतन्याला, दोघांनाही समजवू, पण आपण इथून जिवंत निघालो तर. हे बघ रश्मी, आपण आशा करू. श्वेताला आणि नचिकेतला सांगितलं होतं इकडं यायला. आता ते नको यायला, नाही तर ते फसतील. अरे यार, फोन पण काम करत नाही यार. तिथे वाघ आहे. अरे ते आले आणि त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी तर. अरे बापरे बापरे, काय होणार आहे काही खरं नाही. उगाच हुशारी करून निघालो असं वाटतंय आता. आणि नचीला काही झालं ना तर बाबा मला कधी माफ नाही करणार. त्यांनी निघताना मला बजावलं होतं नचीची काळजी घे म्हणून. डोंट वरी, बी पॉझिटिव्ह. अगं रश्मी, भूकसुद्धा लागली यार. हे लोक आल्यावर सुद्धा नाही निघता येणार आपल्याला. असंच वाटतंय. बहुतेक आज आपल्याला इथे मुक्काम करावा लागेल. रश्मी, लांबून गाडीचा उजेड दिसतोय. अरे बघ बघ बघ, त्या उजेडात बघ, तो वाघ कसा क्लिअर दिसतोय. बापरे, आता काय करायचं रे अनिकेत? हे तिघेही अजून आलेले नाही आहेत. कुठल्या संकटात तर नसतील ना? ती चैतन्याची वहिनी जिवंत असेल ना? का तिचा आत्मा दिसतोय आपल्याला? ओ गॉड रश्मी, अजून माझ्या डोक्यात किडे नको सोडू ग बाई. हे हे बघ ना, तो गाडीचा लाईट हळूहळू जवळ येतोय. तो वाघ आत्तापर्यंत शांत बसला होता, आता तो आळोखे पिळोखे द्यायला लागलाय बघ की. अनिकेत, अरे माझे हार्टबीट वाढायला लागलेत रे. राघव का नाही आला अजून? मी सांगितलं होतं त्याला लगेच ये. आणि पार्थ, अरे तो तर पाहुणा आहे, त्याला काही झालं तर? देवा, प्लीज प्लीज वाचव त्यांना. तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला. रश्मी अगदी डोळे फाडून बघायचा प्रयत्न करत होती. तिला पावलांचा आवाज ऐकू यायला लागला. तिला हायसं वाटलं की ते तिघे फायनली येत आहेत. हळूहळू फक्त 2 सावल्या दिसल्या. नंतर मग पार्थ आणि चैतन्य इकडे खोलीकडे यायला लागले. रश्मीने पटकन दार उघडलं, त्यांना आत घेतलं. अंधारात त्याला अनिकेत राघव वाटला. पार्थ आल्या आल्या म्हणाला, अहो राघव, अनिकेतचा कुठेच पत्ता नाही. अरे मी राघव नाही, मी अनिकेत आहे. राघव तुम्हाला शोधायला गेलाय, त्याला जाऊन अर्धा तास झालाय. काय? अरे मग तो दिसला नाही आम्हाला कुठे? रश्मीला आता रडू आवरेना. पार्थ, मी आत्ताच्या आत्ता जाते त्याला शोधायला.
अगं वेडी आहेस का तू? तो अरे तो वाघ बघ, आता खाली उतरतोय तो वाघ. चैतन्य पण खिडकीजवळ गेला. पार्थ तिला जवळ घेऊन धीर देत म्हणाला, आव रश्मी, थोडा वेळ वाट बघू आपण, मग आपण एकत्र जाऊ त्याला शोधायला, ओके? तेवढ्यात कार येऊन उभी राहिली. वाघ खाली उतरून बंगल्याच्या दिशेनं यायला लागला. अनिकेत जोरात किंचाळला. नचीला आवाज जाईल असा ओरडला, नची, कारमध्येच बस, समोर वाघ दिसतोय, उतरू नको. नचीनी वर बघितलं, थम्सअप केलं. अनिकेतचा जीव भांड्यात पडला. वाघ आता कारच्या अवतीभोवती फिरायला लागला. श्वेता ओरडायला लागली. नची तिला शांत बसायला सांगत होता. वाघ आता चवताळून कारच्या काचेवर पंजा मारायला लागला. नचीनं हेडलाईट लावले, जोरजोरात हॉर्न वाजवायला लागला. त्यामुळे तो वाघ बिथरला, आल्या पावली परत गेला. अनिकेतने इशाऱ्यानं तिथंच थांबा असं त्यांना सांगितलं. ते दोघं जीव मुठीत धरून तिथेच थांबले. रश्मी रडायला लागली. पार्थ तिला समजवत होता. अनिकेत पुन्हा ओरडला, अरे तो परत येतोय. असं म्हणताना त्याचं लक्ष आत होतं. तेवढ्यात वाघानं एकदम खिडकीवर झेप घेतली आणि अनिकेतचं मनगट गच्च पकडलं. अनिकेत बेसावत होता. सगळे ओरडायला लागले. पार्थनं वाघाच्या तोंडावर कंदिलाचा प्रकाश पाडला. त्याचे डोळे चमकले, त्याची पकड सुटली. चैतन्याने अनिकेतला मागे खेचलं. सगळ्यांचा थरकाप उडाला. आता तो वाघ तिथेच बसला, गुरगुरायला लागला. रश्मीचा जीव टांगले लागला होता. तितक्यात मागचं दार उघडल्याचा आवाज आला. ती पटकन दार उघडून धावत सुटली. इकडे वाघानं खिडकीतनं वर झेप घेतली. सगळे घाबरले. आता काय करायचं? ते दोघं बाहेर आहेत, वाघसुद्धा वर गेलाय. अरे वाघाला माणसाचा वाघ लगेच येतो. आता तर त्यांनी माझं रक्त चाटलंय. तो मॅन इटर झाला असेल आता. अनिकेतनी आपली अक्कल पाजळली. शुभ बोल रे, रश्मी आणतीये त्याला. पार्थ, तोवर दार फक्त धरून ठेव. हे ऐकण्याआधी पार्थसुद्धा बाहेर आला. चैतन्यानं दाराजवळ जाऊन पवित्रा घेतला. पार्थनी त्यांना लवकर या असा इशारा केला. रश्मी आणि राघव पळत येत आहेत हे बघून पार्थ माघारी फिरला. चैतन्यानं दार उघडून त्यांना आत घेतलं. त्याच्या मागे राघव आणि रश्मीही आत आले. तेवढ्यात वाघानं जिन्यातनं उतरून खोलीच्या दिशेनं झेप घेतली. राघव आणि रश्मी आत आल्याबरोबर चैतन्यानी दार लावून टाकलं. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये चैतन्यानी समयसूचिका दाखवली. त्याचा जोर कमी पडत होता. पार्थ आणि राघवनी जोर लावत दार बंद करून टाकलं. पण वाघ चवताळलेला होता. त्याच्या हातची शिकार तो सहज कसा सोडून देईल? म्हणून तो येरझाऱ्या मारत शेवटी तिथेच बसला. झालं, आता आपलं काही खरं नाही. तो इथेच बसला आहे. अरे मला तर जाम भूक लागली आहे. भुकेने डोकं दुखायला लागलं आहे. चैतन्य, तुझ्या बहिणीने प्रत्येकाला 2 भाकरी आणि या डब्यात पिठलं भरून दिलं आहे. या 3ऱ्या डब्यामध्ये भात आहे. तुम्ही बसा जेवायला, तोवर मी उभा राहतो. हो नो, हो नो, आधीच तुझा हात जखमी झालाय. मी थांबतो, तुम्ही जेवण घ्या. रश्मीने ओढणीने त्याचा हात बांधून दिला. चैतन्य अनिकेतला भरवत स्वतः जेवत होता. राघव आणि रश्मी जेवायला बसले. राघव भराभर जाऊन दाराच्या जवळ उभा राहिला. नंतर पार्थही जेवला. अनिकेत खिडकीतनं बाहेर बघतो तर नची स्टेअरिंगवर डोकं ठेवून बसला होता आणि श्वेता मागे रेलून गाढ झोपली होती. रश्मी म्हणाली, आता पोटात अन्न गेल्यावर जरा बरं वाटलं रे. थँक्स टू यू वहिनी. पण हा किती वेळ दाराजवळ बसणार आहे आता? खरंच आहे ना, वहिनीमुळे आजचा दिवस तरी निभावला गेला. चैतन्य, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. नाही पटलं तर राग न मानता सोडून दे. रश्मी, पार्थ आणि चैतन्य खाली बसले होते. राघव दारापाशी उभा होता. अनिकेत खिडकीजवळ. तुला वहिनीबद्दल बोलायचं आहे? रश्मीनी मान हलवली. चैतन्य पुढे म्हणाला, मी आणि पार्थनी वहिनींची समजूत काढली आहे. दादानी जर हे नातं नाकारलं तर मी स्वतः तिची जबाबदारी घेईन. तिला शहरात घेऊन जाईन, उच्च शिक्षण देईन. दादाकडून रीतसर घटस्फोट घेऊन तिचं योग्य मुलाबरोबर लग्न करून देईन. आता ती आपल्याबरोबर येणार आहे. अरे वा, पण सकाळी तर तू. पार्थनं एक चांगली शिकवण दिली आहे की ह्या आयुष्यात आपल्याजवळ चांगलं वाईट समजण्याची बुद्धी आहे, तर त्याचा योग्य वापर कर. चांगलं कार्य करण्याची संधी आणि समज सगळ्यांना मिळत नाही. तो म्हणाला, तुला मिळाली आहे आणि तुला माहिती आहे की वहिनी निष्पाप आहे. पण बंधुप्रेमापोटी तू सत्य नाकारतोयस. पण बाकीच्यांनी डोळ्यावर पट्टी नाही ना बांधली. आणि मग मी तेव्हाच ठरवलं की वहिनीसाठी आता मी लढणार. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. एक एक जण दारापाशी निगराणी करत उभा होता.
बाकीचे पेंगत पेंगत त्याला साथ दिलं. पण अनिकेतला त्यांनी झोपायला लावलं, कारण उद्या त्याला गाडी चालवायची होती. रात्र कशीबशी त्याने घालवली. सकाळी 4च्या सुमाराला वाघ उठून जायला लागला. पार्थनं राघवला हलवलं, खिडकीजवळ जायला सांगितलं. राघव डोळे किलकिले करून बघायला लागला. वाघाने वरून खाली उडी मारली. नची त्या आवाजानं जागा झाला. वाघ अगदी दूरवर जायला लागला. मग त्यांनी सगळ्यांना उठवलं. पटापटा सगळे आपापली सॅक टाकून गाडीत बसले. रश्मी आणि चैतन्य वहिनींकडे गेले. ती बापडी जागी राहून वाट बघत होती. तिने तिचं थोडंसं सामान घेतलं आणि तीही लगेच निघाली एका नव्या उमेदीनं. सगळे कारमध्ये बसले. सुटकेचा निश्वास टाकला. कार सरळ चैतन्याच्या घरी थांबली. सगळ्यांना धक्का बसला की हे परत कसे आले. पण वहिनीला त्यांच्याबरोबर बघून ते सगळे नाराज झाले. घरात महाभारत सुरू झालं. चैतन्यानी सगळ्यांच्या समोर दादाचा पर्दाफाश केला. आईवडिलांनी सुनेची शेखरच्या वतीनं माफी मागितली. पण शेखरला हे नातं मंजूर नव्हतं. आता त्याच्या आयुष्यात श्वेता आली होती. तिला नाकारून या गावंढळ स्त्रीसोबत त्याला संसार करण्यात रसच उरलेला नव्हता. श्वेतासमोर हे सत्य आल्यावर तिने सरळ सरळ शेखरला नाकारलं. श्वेताच्या या निर्णयाचा सगळ्यांनाच आनंद झाला. चैतन्यनं आपला निर्णय सांगितला. आधी आईवडील लोक काय म्हणतील म्हणून नाही म्हणत होते, पण सगळ्यांनी समजूत काढल्यावर तेही तयार झाले. वहिनी आईवडिलांचा आणि आजींचा आशीर्वाद घेऊन निघाली. सुरुवातीला कुठे राहायचं हा प्रश्न होता. श्वेता म्हणाली, चैतन्य जोपर्यंत वहिनींच्या राहण्याची सोय होत नाही तोवर ती माझ्या घरी राहील. थँक्यू श्वेता. 8 वाजता ते सगळे मुंबईसाठी रवाना झाले. गाडी मोठी होती. सगळे व्यवस्थित मावले. मध्ये एका ठिकाणी चहा नाश्ता उरकला. पण कुणीही काहीही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. अनिकेत गाडी चालवत होता. पार्थ बाजूला बसला होता. मध्ये श्वेता, वहिनी आणि रश्मी. पाठीमागे राघव, चैतन्य आणि नची. अनिकेतचं आरशात लक्ष गेलं. त्याला रश्मी दिसली नाही. त्यांनी मागे वळून बघितलं तर ती झोपली होती. असं त्यांनी 2-3दा बघितलं. त्याला वाटलं की आता आपल्याला झोपेची सक्त गरज आहे. त्यांनी गाडी साईडला घेतली. पार्थ गाडी चालवायला लागला. राघवला उठवून त्यांनी समोर बसायला सांगितलं आणि तो मागे जाऊन झोपला. 12:30 वाजता एका हॉटेलसमोर गाडी थांबली. सगळे जेवायला उतरले. अनिकेतच्या मनात रश्मीबद्दल थोडा संशय येत होता. पण आपण हे जर सगळ्यांना सांगितलं तर सगळे विश्वास ठेवणार नाहीत, उलट आपल्याबद्दल चुकीचा ग्रह करून घेतील असं त्याला वाटलं. फ्रेश होऊन जेवण आटपून पुन्हा सगळे निघाले. नची आता ड्रायव्हिंग सीटवर बसला. अनिकेतला टेन्शन आलं. तो आधीच बेतरा. अनिकेतनी बरेच इनडायरेक्ट इशारे दिले नचीला, पण त्याला लक्षात नाही आले. शेवटी अनिकेत म्हणाला, नची, सगळ्यांना सुखरूप पोचवायची जबाबदारी तुझ्यावर आहे. उगाच इकडे तिकडे आणि मागे न बघता गाडी चालव. हो रे दादा, मी काय पहिल्यांदा गाडी चालवतोय असं समजून इन्स्ट्रक्शन्स देतोय का? अरे आधी सांगितलेलं बरं बाबा, नंतर पश्चात्ताप नको. हॉन्टेड डेस्टिनेशनवर जाऊन आल्यामुळे तुझं डोकं हँग झालंय वाटतं, श्वेता म्हणाली. अनिकेत फक्त हसला. बाकीच्यांनी लक्ष दिलं नाही, पण थोड्या वेळानं जे व्हायचं तेच झालं. नची जोरात म्हणाला, अरे रश्मी हॉटेलमध्ये राहिली वाटतं. राघव त्याची मजा घेत म्हणाला, मग तुझ्या मागे काय भूत बसलंय का तिचं? काहीतरी काय बोलतो तू तर मस्त कारमध्ये बसून डुलक्या घेत होतास. तो वाघ शेवटी कंटाळून आमच्याकडे आला. अरे राघव, मी झोपेत नाही बोलत आहे, तू बघावं तर. राघव म्हणाला, आरशात कशाला बघायला हवं? ती काय तुझ्या मागे तर ती बसली आहे. नचीनं मागे वळून बघितलं तर त्याच्या मागच्या सीटवर रश्मी शांत झोपली होती. अरे ती खाली सरकून बसली ना, त्यामुळे तुला ती दिसत नाही आरशात. पण नचीला दरदरून घाम फुटला. मी नाही चालवत, तू चालव, मी चैत्याला उठवतो, तो बसेल तुझ्या बाजूला. नचीनी पटकन गाडी साईडला थांबवली. राम 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 म्हणत तो खाली उतरून मागे जाऊन चैतन्याला उठवायला गेला. चैतन्याला उठवलं, समोर बसायला सांगितलं आणि तो अनिकेतला चिकटून बसला. भीतीने त्याची दातखिळ बसली होती. दमट वातावरण वाटायला लागलं. पार्थ म्हणाला, आव चैतन्य, AC सुरू कर की. 5 मिनिटात थंड वाटायला लागलं. चैतन्याने आरशात बघून ओके का विचारलं. पार्थनी थम्सअप केलं. चैतन्याचं सहज लक्ष गेलं. आरशामध्ये राघवच्या मागची सीट रिकामी दिसत होती. त्यांनी झटकन मागे वळून बघितलं तर मागे रश्मी बसलेली दिसत होती. मिररमध्ये पार्थ, वहिनी, अनिकेत दिसत होते. फक्त रश्मी तेवढी दिसत नव्हती. त्याला घाम फुटला. तो घाम पुसायला लागला तर राघवनी त्याला विचारलं,
अरे कारमध्ये एवढा ए सी चालू आहे आणि तुला घाम फुटतोय. चैतन्याची बोबडी वळाली होती. अरे तू 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 बघशील तर तुलाही फुटेल घाम. बघ इकडे आरशात बघ रश्मी. अरे तुम्हाला आरशात का बघायचं आहे रश्मीला? मागे आहे ना ती माझ्या. अरे तू बघ ना तिला. राघवने आरशात बघितलं. मागच्या बाजूला सगळे दिसत होते, फक्त रश्मीशिवाय. श्रोते हो, हा होता 6वा भाग. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.